नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. राया हॉस्पिटलमध्ये खुर्चीवरती बसलेला असतो शांत. मंजिरी येते आणि बोलते, राया काय झालं आहे, का शांत बसला आहेस तू? तर राया बोलतो, मंजिरी हे बघ, तुला आठवते ना, आता आईला मी आठवत नाही. का असं त्याला आठवत नसेल? माझं प्रेम नाही का तिच्यावर? का असं होत असेल? विठुराया माझ्या बाबतीत असं का करत असेल हे सांग तू मला, असा बोलत असतो. तर मंजिरी शांत बसून ऐकत असते. मंजिरी बोलते, राया तसं काही नाही रे. कुठली आई अशी असेल सांग ज्याला तिचा मुलगा आठवत नाही? आत्ता तर कुठं आई बरी व्हायला लागले ना. तू थोडा वेळ दे आईला, ती नक्की कवर होईल आणि हळूहळू तिला नक्कीच आठवेल, असं त्याला सपोर्ट करत असते. राया बोलतो, तू खरंच बोलतेस का? खरंच मला आईचं प्रेम भेटेल का? आई मला ओळखेल ना? तर ती बोलते, हो हे बघ, आईला रिकवर व्हायला वेळ लागेल, हळूहळू ती बरी होत आहे ना, नक्कीच ती तुला ओळखेल आणि तुझं आईवर तेवढं प्रेम आहे ना, तू काळजी करू नको, विठुराया सगळं चांगलं करेल, असे बोलत असते. तर इकडे ती बोलते, हे बघ, आता आपण आईची ट्रीटमेंट चालू केली ना, आता आई जशी जशी रिकवर होईल ना ती तुला नक्की ओळखेल. आपण फक्त प्रयत्न करूया, आपण आईच्या सहवासात राहूया, असे त्याला बोलत असते. इकडे निकी शंतनुला बोलते, हे बघ, मला समजलं आहे आता, हे तू कशासाठी केलं आहेस हे सगळं, तुला इथे थांबायचं 2 दिवस कशासाठी आहे मला समजलं आहे. तेवढ्यातच ती तिथला चाकू घेते आणि शंतनूच्या गळ्याला लावते आणि बोलते, ए तुला काय वाटलं, महिला आहे, आबला आहे, काय करू शकणार नाही म्हणून तू माझ्या गळ्याला चाकू लावलास? हे बघ, मी काही आबला वगैरे नाही, मी निक्की आहे, निक्की, असे त्याला बोलते. आणि तुला काय वाटलं मी काय करू शकते तुला माहिती आहे का? तुझ्या ह्या चुकीला ना मी 0 मिनिटात तुझ्या सगळ्या फॅमिलीला संपवू शकते. आणि हे तुझी जी नाटकं आहेत ना, ही तुझ्याजवळ ठेव, मी सांगते ना तसंच करायचं, मी सांगल त्यात तू वेगळं काही केलंस तर मी काय करेन हे तुला चांगलं माहीत आहे, असे त्याला बडबडत असते. आणि बोलते, हे बघ, आता ह्या चुकीची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आणि अशी तुला शिक्षा देणार की तू बघतच राहशील, अशी बोलते. आणि बोलते, तुला खूप हौस आहे ना चाकू दाखवायची, बायकांच्या गळ्याला चाकू लावायची, आता मी तुला एक काम देते आणि ते तू करायचंच, असं बोलते. तो बोलतो, काय काय बोलतोस निकी? तर हे बघ, मी तुला सांगते काय करायचं सांग का? हे सगळं तू कशामुळे झालं, रायाच्या आईला बरं वाटावं म्हणून मंजिरी इथे राहिली ना, आता एक काम करायचं, हा विषय संपवून टाकायचा. शंतनू तिच्याकडे एक टक लांब बघत असतो, ही काय बोलते? ते बोलतं, हे बघ, काय करायचं तुला सांगते, तू ना रायाच्या आईला आणायच माझ्यासमोर आणि ना तिचा गळा कापायचा, असं बोलते. इकडे राया बोलत असतो डॉक्टरना, डॉक्टर हे काय होऊन बसलं, माझी आई बरी होत नाही का, माझ्या आईला काय झालं आहे? ते डॉक्टर बोलतात, अरे राया असे का बोलतोयस तू, तुझी आई बरीच होत आहे ना, आणि आता बघ ना तू थोड्या दिवसातच बरी होईल, असं का बोलतोयस तू? तर राया बोलतो, डॉक्टर बघा ना, मी ओळखतच नाही आईला, असं का झालं असेल? तर डॉक्टर बोलतात, हे बघ, त्याच्या एका मुलाला तर ओळखतात ना, असं बोलतात. तर राया बोलतात, डॉक्टर हो त्याला ओळखतातच ना, पण मी का नाही ओळखत आहे त्यांना, तुम्ही सांगा ना काय असं झालं असेल, आईची ट्रीटमेंट चांगली चालू आहे ना, असं विचारतो. तर डॉक्टर बोलतात, हे बघ राया, तो त्या एका मुलाला ओळखतात ना, याचा आता त्या तुलाही ओळखतील आणि त्यांच्या तर प्रोग्रेस चालू आहे ना, तू काळजी करू नको, एक काम कर, तुझ्याकडे एक संधी आहे, आईला ना तुझ्या आजच डिस्चार्ज भेटणार आहे, तू ना आईच्या सहवासामध्ये राहा आणि आईला सगळ्या गोष्टी हळूहळू तुझ्याबद्दल आठवतील, असे डॉक्टर त्याला होप्स देतात. त्यानंतर तो बोलतो, हे बघ मिस फायर, ऐकलंस ना डॉक्टरनी काय सांगितलं? हो ना, आता आई मला ओळखेल, असं तो आनंदाने सांगत असतो. तेवढ्यातच त्याला आठवतं जयने आपल्याला काय सांगितलं असतं, तुला मी आईला जर रक्त द्यायचं असेल तर माझी तुला अट मान्य करायला लागेल, असं तो बोलत असतं. आणि इकडे मंजिरीलाही खूप छान वाटलं असतं की डॉक्टरांनी आता होप्स दिले आहेत ना, आता रायाला नक्कीच चांगल्या गोष्टी समजतील, असं बोलत असतात. पण इकडे त्याच्या डोक्यात चाललं असतं, आपल्याला काय सांगितलं होतं जयने? हो, जय बोलला होता ना आपल्याला की माझं रक्त, माझी आई माझ्याकडेच राहणार आणि तुझा आईशी काही संबंध नसणार, या विचारामध्ये तो गेलेला असतो. आणि मंजिरी त्याच्याकडे बघतच असते, राया असा का शांत झाला आहे, अचानक काय झालं, काय चाललं आहे त्याच्या डोक्यामध्ये, असा विचार करत असते. इकडं प्रेक्षक निकी बोलते, हे बघ, तुला मी काय सांगितले लक्षात आले ना, तू काय करायचं आहेस, जायचं आणि रायाच्या आईचा गळा कापायचा, तेही माझ्या पुढे आणून, असं त्याला बोलत असते. तर तो बोलत असतो, नाही मला नाही जमणार, हे का तू करायला लावतेस तू? तर ती बोलते, तुला जे सांगितले ना ते तू करायचं, नसेल तर मी काय करेन हे तुला चांगलंच माहिती आहे, असं त्याला बोलत असते. त्याच्या हातात चाकू देते आणि बोलते, ए जा, सांगितलेलं कळत नाही का तुला,
जा पटकन, जे काम सांगितलं ते करून ये, तोपर्यंत मी तुझी वाटच बघते असे बोलत असते. आणि शंतनू विचार करतो, काय झालं आता, हे काय सांगितलं मला निकीने, काय करायला लागणार आहे मला, हे सगळं तो विचार करत असतो. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये जातो, डॉक्टरांचा युनिफॉर्म घालून जातो. आणि आता ठरवलंच असतं की आपल्याला काही जरी केलं तर हे करायलाच लागणार आहे. त्यानंतर तो तोंडाला मास्क लावतो आणि बघत असतो रायाची आई कोणत्या रूममध्ये ॲडमिट आहे. ते बघताना त्याला दिसतं की इकडे राया आणि मंजिरी तर बाहेरच बसले आहेत, आणि म्हणून तो एका दरवाजा पाठीमागे लपतो. आणि तो आता विचार करतो, हे दोघे इथे असताना तर मी रायाच्या आईकडे जाऊ शकत नाही, आता मला असं काही तर करायला लागेल की या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवायला लागेल, असा तो विचार करत असतो. त्यामुळे तो म्हणतो, जोपर्यंत राया इथं आहे तोपर्यंत मला काहीच करता येत नाही. इकडे राया आणि मंजिरी डोक्याला हात लावून बसलेला असतात. राया टेन्शनमध्ये असतो, आता काय करायचं, कसं होणार, असं त्याच्या डोक्यामध्ये विचार चालला असतो. तेवढ्यामध्येच एक नर्स येते आणि नर्स बोलते, राया दादा या गोळ्या घेऊन ये, डॉक्टरने दिल्या आहेत गोळ्या आईसाठी, तू पटकन घेऊन ये असे बोलते. आणि राया तिथून जाताच तिकडे सिस्टर बोलते, राया दादा तुला सांगितले ते करून घेऊन ये. तेवढ्यातच राया गेल्यानंतर मंजिरी तिथे स्टूलवरती खाली बसते. आणि इकडे शंतनू सिस्टरला बोलतो, सिस्टर इथे मंजिरी कोण आहे का, त्यांना निरोप द्या तुम्ही की तिच्या दादाचा फोन आला आहे काउंटरवरती, असं तो त्याला बोलतो. सिस्टर इकडे जाते मंजिरीकडे आणि बोलते, मंजिरी तुम्हीच ना, तुमच्या ना दादाचा फोन आला आहे, तुम्हाला बोलवलं आहे पुढे काउंटरवरती असे बोलते. त्यानंतर शंतनू दारापाठीमागे लपून बघतच असतो की गेली का, मंजिरी गेली ना, राया गेलं ना, असं तो बघतो. त्यानंतर हळूच ना तो रायाच्या आईच्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये जाऊन बघतो तर तिथे तोंडावरती पांघरून घेऊन त्याची आई झोपलेली असते. तो आतमध्ये जातो आणि दरवाजा लावतो आणि विचार करतो, हे देवा मला काय करायला होतोयस तू, हे माझ्यातून काय गोष्टी होणार आहेत, खरंच देवा मला माफ कर. तो हात जोडून बोलत असतो रायाच्या आईला, मला माफ करा तुम्ही, पण मी हतबल आहे, माझ्याकडे पर्यायच नाही, मला हे करावं लागेल, मला माफ करा तुम्ही, मला हे करायचं नव्हतं, पण मला हे सगळं माझ्या घरच्यांच्यासाठी करायचं आहे, असा तो हात जोडून बोलत असतो. त्यानंतर तो म्हणतो, हे बघा माझ्या हातात काही गोष्टी असत्या तर हे मी काहीच केलं नसतं, असा बोलत असतो. आणि तो हळूच रायाच्या आईच्या पाठीमागे जाऊन बघतो आणि तो तिच्या अंगावरती पांघरून घालतो आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. गळा दाबण्याचा त्याचा हेतू नसतो, तो काय करतो, तिला बेशुद्ध करतो आणि तिला घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो. तो तिला तोंडावरती पांघरून घालून तिला बेशुद्ध करतो आणि त्या काय करतो, तिथे आलेले जे सिस्टर असतात ते त्याला बघू नये यासाठी त्याने दरवाजा लावला असतो. एवढ्यातच मंजिरी काउंटरवरती पुढे जाते. मंजिरी बोलतो, मॅडम फोन आला आहे का, मी मंजिरी. तर ते बोलते, नाही इथं फोन आलेला. तर ते बोलते, असं कसं, मला त्या नर्स बोलल्या ना माझ्या दादाचा फोन आला आहे इथे, मग कसं काय बोलताय तुम्ही आलेला नाही फोन. तर ते मॅडम बोलते, नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, इथे कोणताही फोन आलेला नाही आणि मी तुम्हाला कोणताही निरोप दिलेला नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होते असं त्याला सांगते. तर मंजिरी विचार करते, असं कसं झालं, असं कसं त्या नर्सनी मला सांगितलं, हे खोटं का तिनं सांगितलं, असं ती विचार करत असते. नंतर तिला असं वाटतं, काहीतरी गडबड आहे का, काहीतरी वाईट होणार आहे का, नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे, म्हणूनच हे असं झालं, म्हणूनच मला फसवून बाहेर आणलं, असं ती विचार करते. आणि तिच्या ते डोक्यामध्ये आल्यानंतर ती धावत ना हॉस्पिटलमध्ये आतमध्ये पळत जाते. कारण ती म्हणते, रायाची आई तर एकटीच आहे, आतमध्ये काहीतरी झालं असेल का, असा विचार करून ती धावत पळत जाते. कारण की तिला माहीत असतं रायाही आता तिथे नाही आहे, औषध आणण्यासाठी गेला आहे. आणि ती पळत रूममध्ये जाते. जाताना तिला शंतनू तिथे धडकतो, पण तोंडाला मास्क लावला असल्यामुळे तिच्या लक्षात येत नाही आणि ती गडबडीत असते. आतमध्ये रूममध्ये जाते आणि बघते तिथं तर रायाच्या आई बेडवरती नाही. तेवढ्यातच राया येतो. राया मंजिरीला बोलतो, काय झालं, आई कुठं आहे. तर ती बोलते, राया अरे मी तर इथेच होती, आई कुठे गेली, मला फोन आला होता बाहेर, म्हणूनच मी बघण्यासाठी गेले होते. आणि तेवढ्यातच आत येऊन बघते तर आई इथे नाही, अशी ती भीत असते. कारण तिला असं वाटतं रायाने आपल्यावरती जबाबदारी दिली आणि आपण ही पूर्ण केली नाही. तर राया बोलतो, मिस फायर काळजी करू नको, चल मी तुला सांगतो. आणि असं करून तिच्याशी बोलून तिला तिथून घेऊन जातो. इकडे निकी दादा बोलते, अरे वा शंतनू आलास तू लगेच, छान घेऊन आलास तू रायाच्याला, अरे वा असं तिला बोलत असतो. तर तो इकडे बोलत असतो, हे बघ निकी, तू सांगितलंस त्या पद्धतीने मी तिला घेऊन आलो, पण हे असं काही करू नकोस, मी तिला बेशुद्ध करून घेऊन आला आहे. तर ते बोलतो, तुला काय सांगितले रे शंतनू, हां तो चाकू घे आणि तिचा गळा काप माझ्यासमोर, मला तू सांगायचं नाहीस, तुझा चाकू घे आणि गळा काप,
मला काय दाखवतेस रे तू चाकू? मला नाही दाखवायचं चाकू. तर शांतनू बोलत असतो, हे माझ्या हातून काय पाप करायला लावतेस तू? मला नाही मारायचं तिला, नको ना असं करूस तू, मी घेऊन आलो ना तिला, हे सगळं थांबव असं बोलत असतो. आणि तो एकटक चाकूकडे बघत असतो. तेवढ्यातच ती बोलते, ए तुला सांगितलेलं कळत नाही का? हा तू विषय संपवायचा, हे सगळं मला संपवायचं आहे, पण मी नाही संपवणार, ह्या सगळ्या गोष्टी तूच संपवणार असं बोलत असते तिला. आणि ती तोंडावरचं पांघरून काढते. बघते तर हे काय प्रेक्षक, ही तर कोणतं दुसरीच पेशंट असते. आणि ते दोघे एकमेकाकडे बघत राहतात. आणि ती निकीला खूप राग येतो. निकी त्याचा गळा धरते आणि बोलते, ए मला फसवलंस तू, मला निकीला फसवलंस तू, तुला दाखवतेस आता मी काय करते ती, मला फसवण्याची काय असते शिक्षा ते तुला दाखवतेस असं बोलून त्याला जोरात ओरडते. आणि म्हणते, हे बघ शांतनू, आता तुझं ना काय करायचं ते मी तुला चांगलंच दाखवते. मला फसवण्याचा प्रयत्न करतोस तू, या निकीला फसवतोस तू, हे बघ आता तुझी कशी वाट लावते ना मी तुला दाखवतेस तू असे ती बोलते. आणि ए रे या तिच्या 4 गुंडांना बोलवते, याला बांधा, पटकन बांधा त्याला, आणि निकीला फसवण्याचं काय शिक्षा असते त्याला दाखवते. त्याला असला चोपून काढा की परत तो मला फसवण्याचा विचारही करणार नाही असं ती बोलत असते. आणि त्या लोकांना त्याला बोलते, त्याचे हात पाय मोडून पाक टाका, त्याला असा मारला पाहिजे तुम्ही की त्याचा जो आतला आत्माही कधी ना विचार केला नाही पाहिजे की निकीला त्याला फसवलं पाहिजे. आणि तो बोलत असतो, निकी मी तुला खरंच फसवलेलं नाही, मला माहिती नव्हतं, तिथं रायाची आईच होती असं तो बोलत असतो. इकडे मंजिरी बोलते, राया खरंच माझं चुकलं, मी गेले होते, मला फोन आला होता म्हणूनच मी गेले होते अशी त्याला बोलत असते. तर राया बोलतो, मिस फायर शांत हो, इकडे मी तुला सांगतो काय झाले ते असं करून ना मंजिरीच्या हाताला धरून तो पकडून दुसऱ्या रूममध्ये घेऊन येतो. तर रायाने दुसऱ्या रूममध्ये आईला शिफ्ट केलेलं असं. तो बोलतो, हे बघ इथं आहे आई, तुला माहिती आहे का, मला माहिती होतं ही निकी ना नक्कीच काय तर प्लॅन करणार, म्हणूनच हे सगळं मी केलं होतं असं बोलतो. आणि तो आईला दाखवतो. तो बोलतो, हे बघ मंजिरी, जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या आईच्या केसाला हे धक्का मी कुणाला लावून देणार नाही. आणि निकीला असं वाटतं ती काही करू शकते, पण इथून पुढे लक्षात ठेवतो रायाक ना कायमच तिच्या पुढे 2 पावले असेल असं बोलतो. आणि मंजिरीला धीर येतो. मंजिरीला वाटतं बरं झालं रायान हे केलं म्हणून, नाहीतर आज काय घडलं असतं असा ते विचार करत असते. इकडे राया बोलतो, हे बघ निकी कुठल्या खालच्या लेवलला जाऊ शकते हे आपल्याला चांगलं माहीत आहे, आणि मी इथून पुढे चांगलीच काळजी घेईन असं तो बोलतो. तेवढ्यात मंजिरी राया माऊली निवासमध्ये त्याच्या आईला घेऊन येतात. आत गेल्यानंतर ती हाक मारते, आई रुचिरा अशी हाक मारते. आणि रायाची आई ना अशी नुसती बघतच असते, कारण तिला काहीच आठवत नसतं, ही कोण लोक आहेत, मला इथे काय घेऊन आले, कोणतं घर आहे तिला काहीच कळत नसतं. त्यानंतर घरातले फॅमिली मेंबर्स येतात, त्यांनाही छान वाटतं, रायाची आई आली आहे, बरी होऊन आली आहे असा विचार करत असते. रुचिरा ही आतमध्ये येते. त्यानंतर रायाची आई बोलते, हे काय चाललं आहे, तिच्या फक्त असं ना मनामध्ये चाललं आहे असतं. तिनं सगळ्यांचे चेहरे फक्त बघत असते, हे कोणतं घर आहेत, कोण लोक आहेत असा विचार करत असते. तर नंतर मंजिरीची सासूबाई तिचा औक्षण करतात, तिची दृष्ट काढतात आणि बोलतात, राया काळजी करू नकोस, आपल्या आईला ना खरंच लवकर बरं वाटेल आणि आपल्या सहवासात राहून ना तिला नक्की तू आठवशील असे बोलत असतात. तू घेऊन ये आतमध्ये, काही काळजी करू नको अशी ना मंजिरीची सासूबाई बोलत असतात. आणि तिचे औक्षण करून त्यांना बोलतात, या आतमध्ये या, तुम्ही छानपैकी विश्रांती करा असे बोलून ना आतमध्ये घेऊन येतात. तेवढ्यातच प्रेक्षक येतो जय बोलतो, अरे वा, हा तुमचा गोड गैरसमज आहे ना, कसं आहे माहिती आहे का, रायाची आई नाही ती माझी आई आहे असं बोलल्यानंतर नाना बोलतात, ए काय रे, कशाला आलायस तू, काय तुझा संबंध आहे असे बोलतात. इकडे मंजिरीला खूप राग लागलेला असतो, कारण की जय इथं आलेला असतो. आणि जय बोलत असतो ना की काही जरी झालं तर माझ्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. तर नाना बोलतात, ए काय रे, तुझा काय संबंध आहे इथे, कशासाठी आलायस तू आमच्या घरी, तू इथून जा निघून असं बोलत असतो. तर जय बोलतो, ए ही तुमची चिडचिड आहे ना, ही तुम्ही तुमच्या जवळच ठेवा, मला सांगायचं नाही तुम्ही, आणि वाटलं तर तुम्ही ना तुमच्या लाडक्या रायाला विचारा काय विषय आहे तोच तुम्हाला सांगेल असं बोलत असतो. तर जय असं बोलल्यानंतर राया त्याच्याकडे एकटक लावून बघत असतो, कारण त्याला समजतं आता हा सगळं ना घरच्यांना सांगेल. जय बोलतो, तुम्हाला सांगू का, आमच्या आईला ना एक दुर्मिळ आजार झाला आहे, आणि असा आजार आहे ज्यामध्ये दर 8 दिवसाला ना तिला ते रक्त बदलावं लागतं, आणि ते रक्त फक्त मीच देऊ शकतो. हे ऐकल्यानंतर नाना शॉक होतात. नानांना वाटतं हे काय होऊन बसलं आहे रायाच्या बाबतीत असे विचार करतात. तर जय बोलतात, हे बघा आता आहे ना आईची काळजी घेण्यासाठी मीच लागणार आहे इथं, आणि राया तुझ्या लक्षात आहे ना काय बोलायचं ते, काय सांगितलं होतं तुला, कसं बोलणार तू,
कुणाची आई बोल ना तू, कुणाची आहे ती, जयची आहे. कसं बोलायचं? आणि काय रे तू मांजरींसारखं डोकं खाली घालून बसलाय, तू तर वाघ आहेस ना, वाघासारखं बोल. जयची आई. हे बघून नानांना खूप राग येत असतो. नाना रागाने त्याच्याकडे बघत असतात. काय हा मूर्ख माणूस आहे असा विचार करत असतात. तर मंजिरी बोलते, कसं न झालं हे सगळं जयच्या बाबतीत. जय असा कसा बोलू शकतो, रायाला असं कसं बोलू शकतो, असं ती विचार करत असते. तर इकडे राया बोलतो, हो आहे माझ्या लक्षात. आणि तो बोलतो, जयची आई, जयची आई असं बोलतो. हे बोलल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये खूप वाईट वाटलेलं असतं. नानांनाही खूप वाईट वाटतं. हे काय होऊन बसलं आहे रायाच्या बाबतीत. रायाला असं बोलावं लागतंय. हा किती मूर्ख आहे जय, त्याचं काही होऊ शकत नाही का, असा विचार करते. इकडे रुचिरा बोलते, होय का राया दादा, खरं आहे का? हा जय खरं बोलतोय का? सांग ना तू मला, खरंच आहे का ही गोष्ट, अशी बोलते. तर इकडे जय बोलतो, हे बघा हे तर सगळं खरं आहे. आणि तू वाघ आहेस ना, मग वाघासारखं बोलणार आहेस ना तू, जयची आई बोलणार आहेस ना तू. आणि लक्षात ठेवा, आता आईची काळजी घेण्यासाठी मला इथे राहावं लागणारच आहे ना, कारण की माझ्याशिवाय तर कुठली गोष्ट होणार नाहीच. दर 8 दिवसाला मला आईला घेऊन जायचं आहे ना रक्त बदलायला, त्यामुळे मी इथं राहणं गरजेचंच आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, काय आहे ना, मी जर इथं राहणार असेल ना तर माझ्यासोबत अजून एक व्यक्ती राहणार. हे ऐकल्यानंतर मंजिरीला असं वाटतं, आता हा कोणाबद्दल बोलत आहे, नक्की तो कोणाला घेऊन येणार आहे इथे, असे ती विचार करत असते. तर राया विचार करतो, काही जरी झालं तर आपल्या आईला दर 8 दिवसाला आपल्याला दवाखान्यामध्ये न्यायचं आहे आणि हे फक्त जयच करू शकतो. त्यामुळे जयच्या सगळ्या अटी मान्य करणे हे आपल्याला गरजेचं आहे. नाना या दोघांच्याकडे बघत असतात आणि बोलत असतात, आता कोणते संकट येणार आहे, आता हा कोणाला घेऊन येईल, असे नाना विचार करत असतात. तर जय बोलतो, हो मी सांगेल तेच करायचं. तर राया म्हणतो, हे बघ जय, तू सांगेल ना तसंच होईल, तू काळजी करू नको, तू सांगेल ना तशा पद्धतीनेच आपण आईची काळजी घेऊ. मंजिरी विचार करते, किती मूर्ख माणूस आहे हा, किती रायाला दबवतोय, काय काय करून घेणार आहे तो रायाकडून, आम्ही यातून कसे बाहेर पडणार आहोत. खरंच विठुराया मला मदत करेल का, रायाला खरंच त्याच्या आईचं प्रेम भेटेल का, रायाच्या आईला तो आठवेल का, असा ती विचार करत असते. तर इकडे जय मिश्किलमध्ये हसत असतो, म्हणत असतो, हे बघा काही जरी झालं तर माझ्याशिवाय तुमची कुठलीही गोष्ट होणार नाही, त्यामुळे मी सांगतोय तेच करायचं. मी ते राहायला येणार आईची काळजी घेण्यासाठी आणि माझ्याबरोबर अजून एक मेंबर येणार, तोही आईची काळजी घेण्यासाठी, असा तो बोलत असतो. इकडे मंजिरीच्या सासूबाई तुझ्याकडे बघत असतात बावरून, कारण की हा कोणाला घेऊन येणार आहे घरी हे कोणालाच माहीत नसतं. आणि राया विचार करतो, ठीक आहे आता काही होईल, कोणतंही संकट येईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे, कारण की मला माझ्या आईचं प्रेम हवं आहे, असा विचार करत असतो. आणि मंजिरी ही ठरवते, आता काही जरी झालं तर आपण रायाची साथ सोडायची नाही, आपण रायाला प्रत्येक संकटामध्ये मदत करायची. आणि राया पुढे बोलतो, ठीक आहे जय, म्हणतोस ना तू त्या पद्धतीने होईल, आपण ना तू म्हणशील त्या मेंबरला आपण या घरामध्ये ठेवू, तू फक्त सांग नाव कोणाचं, कोण आहे, कोण येणार आहे, आपण ना त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू, असा तो बोलत असतो. आणि मनामध्ये विचार करत असतो, आई बरी होण्यासाठी मी काही करणार आहे, असं तो बोलत असतो. मंजिरी बोलते, हे बघ तू म्हणतोयस ना ठीक आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आपण सगळे मिळून प्रयत्न करायचे, असं बोलून ना त्याला खर्चवत असते. आणि इकडे जयला खूप आनंद झालेला असतो, कारण की आता तो रायाच्या घरीही राहणार असतो आणि ज्या व्यक्तीला त्याला आणायचं आहे त्या व्यक्तीलाही तो आणणार असतो, असं बोलून तो स्माईल करत असतो. पुढच्या भागामध्ये प्रेक्षक आपण बघतो की मंजिरी आणि राया निकीच्या घरामध्ये शोध घेत असतात आणि त्यांना काही सापडते का क्लू हे बघत असतात. नंतर राया मंजिरीला बोलतो, हे बघ आपल्याला काही करून निकी यायच्या आधी काहीतरी आपल्याला क्लू सापडला पाहिजे आणि आपल्याला तो सापडून काय करायचं आहे त्याचं आपण ते पुढे ठरवू. इकडे निकी जयला फोन करते आणि जयला बोलते, तो शंतनू आहे का घरी, तर तो बोलतो आहे ना, इकडे तर घोरत पडला आहे तो, असं बोलतो. तर इकडे बोलत असते मंजिरी, हो हे बघ राया तू काळजी करू नको, आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल. तेवढ्यातच गाडीचा आवाज येतो आणि निकी गाडीमधून उतरते. तिला समजतं हे सगळं मंजिरीने केलं आहे, मंजिरीनेच मला मेसेज केला आहे. आता इथून पुढच्या भागामध्ये काय होईल यासाठी आपण कंटिन्यू बघत